ओके, 18 जण जॉईन झाले. सुरू करतो. सुरू करण्या अगोदर मी एक तुम्हाला म्हणजे छोटीशी गोष्ट सांगतो. म्हणजे गोष्ट म्हणजे काय, एक फॅक्ट सांगतो आणि फॅक्टनुसार आपल्याला हा पॉईंट समजायला सोपं असेल. बघा, एक दोन मित्र, काय दोन मित्र आहेत. त्या दोन मित्र एकाच वर्गात आहेत, एकाच शाळेत आहेत, एकाच वर्गात आहेत, शेजारी राहतात. त्यांना शाळेमध्ये जे शिकवणारे सर आहेत ते शिकवत असताना त्या दोन मुलांचा समजण्याचा किंवा शिकण्याची जी काही हे आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे काय, की ते दोन मित्र, एकाच मित्राचं नाव आहे ए आणि दुसऱ्याचं नाव आहे बी. जेव्हा ते टीचर्स त्यांना शिकवतात तेव्हा ए जो मुलगा आहे त्याला फार लवकर समजतं, पण तो लगेच विसरतो. लगेच काय सरांनी सांगितलं की तेवढं त्या वेळेपुरतं लक्षात राहतं, तिथून पुढं तो विसरून जातो. आणि जो बी आहे त्याला चारदा पाचदा सांगितल्यानंतर समजतं. म्हणजे काय, त्याला खूप वेळ द्यावा लागतो समजावून घेण्यासाठी आणि समजण्यासाठी सुद्धा सांगावं लागतं. पण एकदा त्याला समजलं की तो आयुष्यभर विसरत नाही. जो पहिला विद्यार्थी आहे ए, ज्याला लगेच समजतं पण विसरतो, त्याला आपण म्हणणार आहोत कायनेटिक कंट्रोल प्रोडक्ट. आणि जो दुसरा आहे, ज्याला वेळ लागतो पण खूप विसरत नाही, खूप स्टेबल आहे, त्याला आपण म्हणणार आहोत थर्मोडायनामिक कंट्रोल प्रोडक्ट. आता या गोष्टीवरून काय समजलं असेल तर ते आपण ह्या पॉईंटमध्ये बघूया. रिॲक्टंट मॉलिक्यूल पासून प्रोडक्ट मिळताना जर दोन स्टिरिओ सिलेक्टिव्ह प्रोडक्ट मिळत असतील, स्टिरिओ सिलेक्ट म्हणजे काय तर तुम्हाला लगेच लक्षात येईल पुढच्या पॉईंटमध्ये, पुढच्या एक्झाम्पलमध्ये. तर त्यापैकी दोन प्रोडक्ट आहेत, त्यापैकी एक प्रोडक्ट हा लवकर तयार होतो पण अनस्टेबल असतो, आणि जो दुसरा प्रोडक्ट आहे जो वेळाने तयार होतो पण खूप स्टेबल असतो. ह्या रिॲक्शन सिक्वेन्सला आपण म्हणणार आहोत थर्मोडायनामिक अँड कायनेटिक रिॲक्शन कंट्रोल प्रोडक्ट. इथं तुम्ही बघू शकता रिॲक्टंट ए आणि ह्या रिॲक्टंटपासून आपल्याला मिळणारे प्रोडक्ट कसे आहेत, हा ए आणि बी. ह्यापैकी ए हा आहे कायनेटिक कंट्रोल आणि बी आहे थर्मोडायनामिक कंट्रोल. ओके, तर पुढच्या स्लाइडमध्ये आपण जास्त बघूया. तर बघा, रिॲक्टंटपासून आपल्याला ए आणि बी मिळतात, पण हे दोन्ही प्रोडक्टमध्ये थोडासा फरक आहे स्टिरिओ केमिस्ट्रीनुसार. आणि ह्या स्टिरिओ केमिस्ट्रीचा जो फरक आहे त्याला आपण म्हणतो स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी. ओके, मग मिळणारे प्रोडक्ट एकच रिॲक्शन पाथमध्ये जात असताना एक प्रोडक्ट लेस स्टेबल असतो आणि दुसरा प्रोडक्ट मोर स्टेबल असतो. पण जो लेस स्टेबल प्रोडक्ट आहे तो लगेच तयार होतो आणि जो मोर स्टेबल प्रोडक्ट आहे तो तयार होण्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. त्याचबरोबर तिथं टेम्परेचर हायर द्यावं लागते, प्रेशर हायर द्यावं लागेल, सॉल्वंट द्यावं लागेल. ह्या सगळ्या पाथनं मिळणारा जो प्रोडक्ट असतो तो असतो थर्मोडायनामिकली कंट्रोल प्रोडक्ट. ओके, कसं आहे हे आपण जनरल स्कीम बघितलं. आपण त्याची हिस्ट्री आणि एक एक्झाम्पल बघू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. बघा, हा तुमचा रिॲक्टंट मॉलिक्यूल, हा तुमचा काय आहे रिॲक्टंट मॉलिक्यूल. ह्याला आपण काय करणार आहोत, ह्याला आपण हीट देणार आहोत. समजा आपण ह्याला हीट देणार आहोत. मग हा हीट दिला तर काय होईल, हा मॉलिक्यूल एक्सायटेड स्टेटला जाईल. हा मॉलिक्यूल काय जाईल, एक्सायटेड स्टेटला जाईल. सेमच रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे. दुसरा ह्यातलाच एक मॉलिक्यूल थोडं ह्याच्यापेक्षा हायर एक्सायटेड स्टेटला जाईल, थोडं काय जाईल हायर एक्सायटेड स्टेटला जाईल. त्याच्यापासून ही आहे तिची ट्रान्झिशन स्टेट, एक इंटरमिडिएट तयार होईल. इंटरमिडिएटला परत थोडीशी एनर्जी मिळाली की परत प्रोडक्ट मिळेल. ओके, सिमिलरली हा जो रेडने दाखवलेला आहे हा आपल्याला ह्याच्यापेक्षा खूप स्टेबल इंटरमिडिएट तयार मिळेल. त्याच्यानंतर परत त्याला थोडी एनर्जी मिळेल की परत तो प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होईल. ह्याच्यामध्ये तुम्ही एक बघू शकता, हा तो डेल्टा जी ज्याच्यावरती आपण एक सिम्बॉल वापरला आहे तो सिम्बॉल, ह्याच्यामध्ये फरक आहे. हा डेल्टा जी हा ह्याचा जास्त आहे. कशाचा जास्त आहे तर रेडने दाखवलं आहे त्याचा जास्त आहे. ओके, परत हा जो डेल्टा जी म्हणजे गिब्स फ्री एनर्जी फंक्शन रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही कम्पेअर केला तर तो हा जो रेडने दाखवलेला आहे त्याचा जास्त आहे. आणि जो फ्री एनर्जी फंक्शन ज्याची जास्त असते तो असतो मोर स्टेबल प्रोडक्ट.
तो असतो काय मोर स्टेबल प्रोडक्ट. आणि मोर स्टेबल प्रोडक्टला आपण म्हणतो नाव काय थर्मोडायनॅमिक प्रोडक्ट. आणि जो लेस स्टेबल प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे कायनेटिक प्रोडक्ट. हे त्याची एनर्जी प्रोफाईल डायग्राम झाली. ओके, तर त्याची आपण हिस्ट्री बघूया. सुरुवातीला याचा शोध वुडवर्ड आणि बेअर ह्या दोघांनी 1944 लावला. त्यांनी अशी रिॲक्शन बघितली ज्याच्यामध्ये डिल्स अल्डर रिॲक्शन होती मॅलिक अनहायड्राइड वर्सेस फुलविन. ती रिॲक्शन मी दाखवतो. हा तुमचा फुलविन आहे आणि हा आहे मॅलिक अनहायड्रेट. जेव्हा ह्याची रिॲक्शन झाली डिल्स अल्डर रिॲक्शन 4+2 सायक्लो ॲडिशन, तर सगळ्यात पहिला तयार झाला हा प्रोडक्ट एंडो प्रोडक्ट. पण हा खूप अनस्टेबल आहे. हा खूप अनस्टेबल आहे कारण दोन बल्की ग्रुप एक साईडला असू शकत नाहीत. सिमिलरली थोडा जास्त वेळ दिला हाय रिॲक्शन टेम्परेचर तर मला मिळालं काय एस एक्झो प्रोडक्ट जो खूप स्टेबल असतो. जो काय असतो खूप स्टेबल असतो. ह्याची पुढं आपण रिॲक्शन केलो तर इथं कार्बोक्झिलिक ॲसिडचं अनहायड्रेट कन्वर्टमध्ये होईल, अनहायड्रेट कन्वर्ट होईल. ह्याचंच परत हॅलोजिनेशन केलो तर आपल्याला इथं सबस्टिट्यूएंट मॉलिक्यूल दिसतील. पण सांगायचा मुद्दा हा आहे की हा अनस्टेबल आहे, तो लगेच तयार होईल ॲट रूम टेम्परेचर. पण जर हायर टेम्परेचर आपण ॲप्लाय केलं तर मोर स्टेबल प्रोडक्ट ऑब्झर्व होईल. त्याला आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक कंट्रोल प्रोडक्ट. ओके, आता आपण एक्झाम्पल्स बघूया. एक सिंपल डिल्स अल्डर रिॲक्शन. इथं जर बघितला ह्या डिल्स अल्डर रिॲक्शनमध्ये ओके हा आहे सायक्लोपेंटाडाईन आणि हा आहे आपला फ्युरॅन. ह्या दोघांची रिॲक्शन झाली तर आपल्याला स्टिरो सिलेक्टिव्ह प्रोडक्ट मिळतो. कसा तर इथं आहे एक्झो आयसोमर आणि इथं आहे एंडो आयसोमर. आता यापैकी सगळ्यात स्टेबल कोण एक्झो आणि एंडोपैकी. जसं ट्रान्स आणि सिसमध्ये स्टेबल कोण असतो ट्रान्स असतो. सीन आणि अँटीमध्ये स्टेबल कोण असतो अँटी. सिमिलरली एक्झो आणि एंडोमध्ये कोण स्टेबल असतो एक्झो प्रोडक्ट मोर स्टेबल असतो. एंडो आयसोमर आपल्याला रूम टेम्परेचरला तयार होतो पण त्याची स्टेबिलिटी फार कमी असते, खूप स्टेबल नसतो. पण 81 डिग्री टेम्परेचरला आपण जर रिॲक्शन केलो विथ लॉंग रिॲक्शन टाईम, खूप वेळ रिॲक्शन केलो तर मला सगळ्यात मोर स्टेबल मिळतो एक्झो आयसोमर. ही आहे एक्झाम्पल ऑफ डिल्स अल्डर रिॲक्शन. ओके, अजून एक रिॲक्शन तुम्हाला शिकवतो कायनेटिक कंट्रोल थर्मोडायनॅमिक कंट्रोल. तर एनोलेट केमिस्ट्री. तर एनोलेट म्हणजे काय तर ह्याला आपण म्हणतो एनोलेट. ह्याला आपण काय म्हणतो एनोलेट. ओके, इथं तुम्ही बघू शकता ह्याचं नाव आहे 2-मिथिल सायक्लोहेक्सॅनोन. ह्याचं नाव काय आहे 2-मिथिल सायक्लोहेक्सॅनोन. आणि इथं काय आहे ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड. हा ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड काय करेल बेस हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल. ह्याच्या पुढे दोन चॉईस आहेत, एक इथला अबस्ट्रॅक्ट करणं आणि दुसरा मी कलर बदलतो एक इथला हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करणं. जर इथला हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट केला तर मला हा मॉलिक्यूल मिळेल. मला कोणता मॉलिक्यूल मिळेल हा मॉलिक्यूल मिळेल. आणि जर त्यानं इथला अबस्ट्रॅक्ट केला O- तर मला हा मॉलिक्यूल दिसेल. ओके, मग त्यात फरक काय आहे ह्यात बरंच फरक आहे. डबल बॉन्डची पोझिशन बघा. मग आता ह्यातला स्टेबल कोण सगळ्यात अल्किनची स्टॅबिलिटी कशावर ठरती टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन इज मोर स्टेबल दॅन ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन इज मोर स्टेबल दॅन डाय सबस्टिट्यूटेड अल्किन and disubstituted alkene is more substituted than yes unsubstituted alkene. ओके, मग आता इथे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये चारीचे चारही सबस्टिट्युएंट्स इथे अटॅच आहेत ह्या अल्किनला. आणि इथं बघितलं तर किती आहेत 3 सबस्टिट्युएंट्स अटॅच आहेत. मग यातलं स्टेबल कोण तर हा सगळ्यात स्टेबल. सगळ्यात कोणता स्टेबल हा सगळ्यात स्टेबल. ज्याला मी गोल करायला ना हा खूप स्टेबल. मग बघा नॉर्मल 78 डिग्री -78 आहे तर आपल्याला हायली अनस्टेबल म्हणजे 90% आपल्याला कायनेटिक कंट्रोल हा प्रोडक्ट मिळतो. आणि जर आपण थोडंसं टेम्परेचर वाढवलो तर मात्र आपल्याला काय मिळतो थर्मोडायनॅमिक कंट्रोल मिळतो. ह्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. ओके, तुम्ही पुढे जातोय. अजून एक एक्झाम्पल घेते मी इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन. इथं तुम्ही बघू शकता ॲट नॉर्मल
0 डिग्री म्हणजे बर्फात जर रिॲक्शन केली, हा ब्युटाडाईन आहे 1,3 ब्युटाडाईन, ह्याची रिॲक्शन जर आपण हायड्रोजन ब्रोमाइडवरती केलो तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल ॲज द कायनेटिक कंट्रोल प्रोडक्ट. पण ॲट हायर टेम्परेचर आपल्याला मिळेल काय, हा थर्मोडायनॅमिक कंट्रोल प्रोडक्ट. थर्मोडायनॅमिक कंट्रोल प्रोडक्ट कसा असतोय, यस, थर्मोडायनॅमिक कंट्रोल कसा असतो, थर्मोडायनॅमिक कंट्रोल प्रोडक्ट इज मोर स्टेबल. कोण आहे हा, ह्यापैकी कोण मोर स्टेबल आहे, तर हा मोर स्टेबल आहे, ज्याला आपण म्हणतो काय, कायनेटिक, ह्याला आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक कंट्रोल. आणि जो लेस स्टेबल आहे त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक कंट्रोल प्रोडक्ट. समजते. दिस इज दी एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन. थोडंसं नोट्स लिहून काढला, त्याचं एक्सप्लेनेशन स्वतः तुम्ही वाचलात तर तुम्हाला जास्त लक्षात येईल. ठीक आहे. इथं आपला युनिट फर्स्ट सेक्शन ए संपतो. तसं बघायला गेलात तर आपला सेम फर्स्टचा कम्प्लीट सिलेबस इथे संपलेला आहे.